सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह. अगं आमच्या गावात एक पाण्याचा हापसा आहे. काय मग आता नाही का ते ओमिक्रॉन आला, ओमिक्रॉन, आणि ते बाई पाण्याच्या हापशावर पाणी हापसायला गेली. अहो मग आमच्या समोर हापसा आहे असा सरकारी हापसा, आणि ती बाई पाण्याच्या हापशावर पाणी हापसायला गेली. तिला शिंक आली, मला शिंक. तिला वाटलं काय झालं बाई, दवाखान्यात गेली, नाकात काडी घातली, टेस्ट केली, अँटीजन तर लगेच पॉझिटिव्ह निघाली. तिनं तिला सगळ्या गावात सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह. 15 दिवस ते सखूबाईचं जाऊ द्या बाजूला, हापशावर कुणी पाणीच भरलं. मग किती श्रीमंत देश असेल बरं अमेरिका. आणखी एक सांगितलं त्याने आप्पा महाराज मला. तो म्हटलं आमच्याकडं आपण जसं आता आपल्या बुटाला पॉलिश करायला चांभाराकडे जातो, चांभार पाय मांडतो, चांभार पॉलिश करतो, आपण त्याला 10-20 रुपये देतो, निघून जातो. तिकडं तसं नाही मला. तिकडे ATM सारख्या मशीन आहेत पॉलिशच्या, सगळ्या गोष्टीला मशीन आहे तिकडे. मशीन यंत्र बरं का. हो ते म्हटलं काय, म्हटलं कसं. ते म्हटलं काय करायचं, तुम्ही गेले, तुमचा उजवा पाय मशीनवर मांडायचा. माझ्याकडे बघा, मशीनवर उजवा पाय मांडला की आतून एक ब्रश होतो, म्हणजे तुमच्या बोटाला पॉलिश करतो. पॉलिश झाली, हा पाय काढायचा, हा पाय मांडायचा. आता बघा, हा पाय मांडल्याबरोबर या पायाला एक बेल्ट लागतो मागून. किती मागं वाढा, पाय निघत नाही. जेव्हा खिशातले $2 तुम्ही ATM मध्ये टाकता, आता ऐका, आता तुम्हाला काय वाटतं, फुकट $2 टाकले, मग आतून ब्रश येतो दुसऱ्या वेळेला. आता ऐका, आपल्या भारतातला एक जण गेला तिथे, त्यानं सांगितलं मला, भारतातला एक जण गेला, त्यानं पहिला पाय पहिल्या मशीनवर मांडला, पॉलिश केली. दुसऱ्या तिथं मांडलाच नाही, दुसऱ्या मशीनवर मांडला. जेव्हा पहिल्या मशीनीवर अमेरिकेचा पहिला गेला आणि त्यांनी पाय मांडल्याबरोबरच बेल्ट लागला. तू म्हटलं भारतातला येऊन गेला. बरं, अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये केली बरं का. आणि तिचं पारायण करायला लागली लोक. तुकोबारांचा गाथा इंग्लिशमध्ये झाला. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, वाङ्मय जगामध्ये गेलं, विश्व जिंकलं. 2 नंबर तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात आम्ही काम जिंकला, क्रोध जिंकला, काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावे. बघा, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही तसे नाही, जा जा जा, तू आमची आई आहे असं म्हणून काढून देणारे तुकोबाराय. काम जिंकला. हो, 108 वेळेला एक यवन नाथ महाराजांच्या अंगावर फुंकला. किती वेळेला. अहो, एखादा मोटरसायकलवाला चालला आपल्या औरंगाबाद नगर हायवेला आणि भर गाडी चालली त्याची पल्सर, आणि तो थुंकला, आणि माग 4 व्हीलर चालते आपली, आणि त्या काचावर तो थुंका आला. आपण 4 व्हीलर त्याला आडवी लावतो, त्याची कॉलर धरतो आणि 2 त्याच्या कानाखाली देतो. थुंका कुठं आला, काचावर, अंगावर नाही. तर एवढा त्याला मारतो. ऐका, नाथ महाराजाच्या अंगावर तो झाडावरून 108 वेळेला थुंकत होता. नाथ महाराजांनी वर सुद्धा पाहिलं नाही व त्याच्याकडं. शेवटी त्यालाच लाज वाटली, तोच आडवा आला. बाबा 108 वेळेला थुंकलो हो म्हटलं मी, साधं पाहायचं तरी. तर नाथ महाराज त्याला म्हटलं, अरे राजा, तुझे उपकार झाले माझ्यावर, तू 108 वेळेला थुंकल्यामुळं 108 वेळेला गंगेचं स्नान झालं. काय आश्चर्य महाराज. क्रोध जिंकला, उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावर टाकलं. तक्रार नाही केली तुम्ही का टाकलं, देवाचा दावा केला पण तक्रार नाही. का. क्रोध जिंकला, शरीर जिंकलं, 1 नंबर जग जिंकलं, 2 नंबर शरीर जिंकलं, 3 नंबर एक गोष्ट जिंकली साधून, काळ जिंकला. काळ. म्हणून बघा, नाथ महाराजांची प्रत्येक वर्षी षष्टी आहे, तुकाराम महाराजांची प्रत्येक वर्षी बीज आहे, ज्ञानोबांचा प्रत्येक वर्षी समाधी सोहळा आहे. का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला उडवणारा काळ जिंकला, शरीर जिंकलं, मिळालेल्या संधीचं सोनं केलं आम्ही. जगावर सत्ता, काळावर सत्ता, विश्वावर सत्ता, शरीरावर सत्ता गाजवली. या सत्ता मृत्यू लोकात मिळवल्या, आणि मग आम्हाला म्हणण्याचं भाग्य मिळालं अभंगाचं पहिलं चरण.
वा जन्मालो त्याची जोरात वाजा जोरात असे टाळकरी असले पाहिजे. वा जन्मालो त्याची आजी फळ झाली. सार्थकता नावाचं फळ मिळालं. काय काळ परत गेला. काम क्रोध जिंकले. शरीरावर सत्ता गाजवली आणि वाङ्मयानं जगावर सत्ता गाजवली. जन्मालो त्याची. आपण विचारू महाराज आम्हाला तर काळ जिंकता येणार नाही, आम्हाला तर शरीर जिंकता येणार नाही. चहा नाही दिला बायकोनं लवकर तर राग येतो आम्हाला. आम्हाला कधी क्रोध जिंकता यायचा महाराज. अहो एखादा महाराज गेला ना त्याला लवकर जर कोणी बोललं नाही ना विकासराव लय राग येतो राव त्याला. मला मला किती राग येतो तुम्ही कल्पना करा. आपल्याला जमल का बरं महाराज आमचा जन्म कसा सोन्याचा व्हायचा. तर महाराजांनी त्याच्यासाठी उपाय दिला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. पंढरपूरला जायचं. इथल्या जा नाही तर तिथल्या जा एकच. हे काय ते काय वेगळं नाही. पंढरपूरला गेले वा 5 मिनिटात 10 मिनिटात चालत चालत जातात. आणि या आमच्या हायवेच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर त्या देवाला डोळे भरून पाहिलं की जन्माचं सार्थकीकरण. 2 वर्षापासून मात्र देव पाहायला भेटत नाही. आमचे ज्ञानोबा तुकोबा पंढरपूरला वारीला गेले ना देवाला मिठी मारूनच यायची. त्याच्यानंतर आमचे नगद नारायण महाराज भगवान बाबा वामन भाऊ जन्माला आले. आमचे आता वैद्य बाबा घुले बाबा संस्थेचे गेल्या पंढरपूरला तर निदान देवाच्या पायाला 1 तासभर पाहून तरी यायची. आणि आता आपला भंगार काळ आला, कोरोना आला. त्या शूटिंग वाल्यापासून देऊ इथूनच बघायचं. आता आपल्याला पाय नाही. नका पंढरी राया दूर लोटू, नका पंढरी राया दूर लोटू. उघडा आम्ही आलो राया. रोज देवाला विनंती देवा आमच्यासाठी तुमचा दरवाजा उघडा. 2001 साली आळंदीला गेलो होतो. त्याच्या अगोदर 5 वर्ष पैठणला होतो आणि 10 वर्ष राहिलो आळंदीला 2010 पर्यंत. खूप अभ्यास केला. ओव्या अभंग पाठ केले. 1 नंबरनी संस्था सोडली. संगीत विशारद केले. पकवाजच विशारद केला. सगळं शिकलो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला. पण तिथं गेल्यानंतर एकच काम करायचो. सकाळी एकदा माऊलीच्या समाधीला कपाळ लावायचो आणि संध्याकाळी एकदा माऊलीच्या समाधीला कपाळ लावायचो. 10 वर्षात सकाळ संध्याकाळ कपाळ माऊलीच्या समाधीला लागलं तर खरंच सांगतो कपाळ बदलून गेलं. रोज देवाचं दर्शन घ्या तुम्ही इथं पंढरपूरला कपाळ बदलून जातो. भाग्य दुर्भाग्य बघा आता श्याम महाराज. आताच्या साधकाचं दुर्भाग्य 2 वर्ष झाले समाधी नुसती पाहायची कपाळ नाही लागेल. पंढरपूरला गेलो ना आपण. या 2-4 वर्षामध्ये आता वारी नाही झाली बरं. आणि यावर्षी कार्तिकीची वारी झाली. वारीमध्ये आपण गेलो. या 2-4 वर्षात त्या वारीतल्या लोकांनी काय केलं असा DVD लावायचा. 10 लाख लोक वारीला गेले असतात ना त्यांच्या कानावर आवाज जावा म्हणून त्या DVD मध्ये अशा कॅसेटी घालायचे आणि गाणे लावायचे. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची मंडळी. त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची मंडळी. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. कानो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत तुकोबा शेजारी, संत तुकोबा शेजारी.
पाय संत तुकोबाशी आई पाय त्यांनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी त्यांनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी ऐकलं गाणं गाणं ऐकलं अभंग नाही ऐकलं का लय गोड आहे बरं का पण का म्हणता येतं कारण ते आमच्या विचारच त्या गाण्यात एक शब्द जुने जे गाणे होते ना खूप गोड होते ना जुन्या काळात गोड होता ना जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात आता बालवाडीची मास्तरीने वळदगावची नाही अजिबात नाही इकडची नाही संभाजीनगर जिल्हाच नाही आपल्यासाठी इडलीला काय घ्यायचं बालवाडीची मास्तरीन सारं गाव इडली नाही बरं सारं गाव झाडून घेत चलते आमचं बीड 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 आणि बीडला गेल्यावर इकडची वळदगावची दुसरी अणू कुठून दिला पूर्वीचा काळ होता बा लय सुंदर काळ मास्तर असायचे पूर्वी मास्तर आता गुरुजी झाले आणि गुरुजीचे सर झाले मास्तर वर्गामध्ये आले काळ्या बोर्डावरती त्यांनी आई नाव लिहिलं ना आई लगेच आई शिकवायची आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे नऊ महिन्यांनी 9 दिवसात बारीक आवाज आला 9 महिने थोडस 9 महिन्यांनी 9 दिवसात केले कृतार्थ जन्मदेवी 9 महिन्यांनी 9 दिवसात केले कृतार्थ जन्मदेवी देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे आई ग थोर तुझे कविता होती आईची आपल्याला पण होती बघा हंबरुनी वासराला हंबरुनी वासराला टाकले जेव्हा गाय कव्हामध्ये गायीमध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय होती की नाही खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोरा नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी अशी कविता आता राहिल्या माझा पोरगा 6वीला आहे बरं का अप्पा महाराज तुम्हाला माहितीच वेदांत नावाचा मुलगा आहे माझा तो शाळेतून आला आता लॉकडाऊन उघडली सहज मी त्याला विचारलं म्हटलं राजा तुला मास्तर काही कविता वगैरे शिकवतो बरं हो म्हटलं म्हण बरं त्यांना सुरू केलं जाणी जाणी येस पप्पा हे देशो पप्पा आपलं गप वारकरी माणसं आहेत आपण मराठी म्हण ना मराठी तर लय भारी येते म्हटलं बाबा मराठी म्हणल्यावर मला लय आनंद झाला मी सोफ्यावर बसलो मराठी कविता म्हटल्यावर माझ्या बायकोला आवाज दिला मी कविता म्हणणारी पोरग ये बसायला ती सोफ्यावर येऊन बसली आमची आई येऊन बसली लय आनंद झाला राव आणि पोरानं मराठी कविता म्हटली ऐका ना तुम्ही पप्पा सांगा कुणाचे आणि पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची बायको लागली माझ्याकडे पाहिला मी लागलो तिच्याकडे पाहिला एवढं झाल्यावर मला दम निघतंय वय मी 12 गावचा पाणी पिणारा मी खालून कोरस केला त्याला लेकर कोण्या भूताचे अरे काय कविता हे काय माणसं असलं ऐकत असते तोय चांगलं ऐका चांगलं मला एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली 16.5 वर्षाची मुलगी होती किती वर्षाची होती 16.5 कोणी म्हणावं माझा जन्म सोन्याचा झाला ऐका 16.5 वर्षाची पोरगी होती इतकी सुंदर होती दिसायला सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं आपल्या बायकासारखे नाही डांबरी मेन कापडी
अय आपली येती पाहती कावडाकडे चालली भिताडाकडे आपल्यासारखं नाही एक डोळा एकना किधर बी देखना असते नाही इतकी छान सुकलेलं कमल उमलावं तिची त्वचा होती महाराज. पण दुर्भाग्य असं होतं आई माहिती होती बाप माहिती नव्हता. बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. आई माहिती होती पण बाप माहिती नव्हता. वेश्याची मुलगी आली रे वेश्याची मुलगी आली रे समाज तिला नाव ठेवायचं सहन झालं नाही. आणि ती 16.5 वर्षाची मुलगी आळंदीला माऊलीच्या वारीमध्ये आणि माऊलीला विचारलं ज्ञानोबा राया तुम्ही भिंतीला चालू शकता रेड्याला बोलू शकता स्त्रीचा तो केला पुरुष उभा तुम्ही एका स्त्रीला हे सगळं व्यवस्थित करू शकता. हो ज्ञानोबा एका अपवित्र कुळात माझा जन्म झालाय. आई माहिती बघा बाप माहिती नाही माझा जन्म कशाने सोन्याचा होईल. हो ज्ञानोबा माझा जन्म कशाने सार्थकी लागेल सांगा माऊली. 9 वाजायला 10 मिनिटं राहिले सांगा. आपली बरं का. ज्ञानोबा राय म्हटले पोरी एक करावं लागेल पांडुरंगाच्या मंदिरात जावं लागेल पायात घुंगर बांधावे लागतील गळ्यात विणा घ्यावा लागेल हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि देवाच्या मंदिरात अखंड नाचून भजन करायचं. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि अगोदर माऊलीच भजन सुरू केलं. ज्ञानोबा राया ज्ञानोबा राया ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया ज्ञानोबा राया मी खूप भजन म्हणतो बरं आपल्याला वेळ राहिला नाही. खूप गोड आहेत महाराज. तुम्ही त्या भजनामध्ये जर रंगले ना महाराज अर्धा तास माणसं समाधी लागते महाराज. लय गोड. जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा असं म्हणत जायचं नंतर जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय जय राधा 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 जय जय राधा. लय गोड वेळ नाही असं भजन करायची ती. विठ्ठल माझा 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 अखंड नाचायची. वय किती होतं 16.5. दिसायला इतकी सुंदर माझ्याकडे बघा. नाचताना तिचं नाचणं तिचं दिसणं तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. वा काय मुलगी नाचते काय मुलगी गाते. लोक तिला पाहायला यायची. आता पंढरपूरचं मंदिर आहे ना सप्ताह चालू आहे वळत गावला. लोक म्हणतात चला साखरे महाराज लय गोड कीर्तन करतो चला पाहायला. लय पावली पोरं हरिपाठ करतात चला पाहायला. महाराजांनी विना घेतला होता कसं काय चालू चला पाहायला. तसं लोकांची आवड आहे. आजी बसा बसा काय नाही पाणी सांडलं का आजी नाही तुम्ही बी पाणी इतके 2 तासात पुढे पाणी नाही जेवायच्या तयारीची तो माणसं कसा जन्म सार्थकी लागायचा रे विठ्ठला. त्यांचे कानपूर लाईन गेलेली होती. लय गोड आहे महाराज. एवढं जरी शिकलात तरी पहिलं चरण कळलं आहे का. अखंड नाचायची गायची. तिचं दिसणं तिचं नाचणं तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. आणि त्या काळात ते पंढरपूरचं मंदिर कर्नाटक राज्यामध्ये होतं. आणि त्या बिदरचा बादशाह कर वसूल करायला आला आणि त्याची नजर त्या मुलीवर पडली. कोणाची मुलगी आहे रे म्हटलं ती मंदिरात नसते ती वेश्याची मुलगी. आणि म्हटलं मग इथं काय नसते आपल्या दरबारात घेऊन या आपण तिला पट्टराणी बनवू नाचणारीची प्रमुख करू. इथं काय फायदा आहे. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली की राजा आता मला पकडून घेऊन जाणार आहे. महाराज पोरगी पुढे पळाली. पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे. माझ्याकडे बघा पोरगी पुढे पकडणारे मागे. 16.5 वर्षाची पोरगी होती रे दादांनो. माऊलीची आठवण आली. मंदिर सोडायचं नाही तरच जन्म सोन्याचा होईल. आणि आता तर मला राजाच्या दरबारात नाचायला जावं लागेल. पोरगी देवाच्या पायाजवळ आली. विठ्ठलाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं.
पाहिले येणारे पकडणारे. जसं डोकं ठेवलं ना तसं आपला प्राणच देवाला देऊ. अहो डोकं ठेवल्याबरोबर प्राण दिला महाराज. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कोण मुलगी आहे ती? ती मंदिरात नाचत नाही का ती मुलगी? हिला मंदिराच्या बाहेर काढा. वेश्येच्या मुलीला देवाला पाठवलं. एक ब्राह्मण देवा म्हटले देवाला अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण देव म्हणले सत्यनारायणाची पूजा करावं लागेल. एक ब्राह्मण देवा म्हणले पंचगुरूच्या बाहेर जाळा. हे ब्राह्मण यार म्हटले काय म्हणायला. अरे काय म्हणता? म्हटले पोरीनं देवाला पाठवलं, पोरीनं देवाला पाठवलं. अरे म्हटलं असं नसतं. देवाच्या पायावर जी दिला म्हणजे सामान्य आहे का ती पोरगी? मी पण एक ब्राह्मणच आहे ना. माझं ऐका. ते ब्राह्मण म्हटले बरं का. त्यांचं नाव अनंत शास्त्री होतं. ऐका ऐका, मी देवाची पूजा करतो, मी ब्राह्मण आहे ना. माझं ऐका. या मुलीचं प्रेत एक रात्रभर मंदिरात ठेवा. शेजारी मी झोपतो आणि देव जे रात्री मला सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचं, कारण त्यांनी रुपये घेतला नव्हता. आमच्यासारखे नव्हते. द्या द्या द्या, ओरिजिनल होते ते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं आणि शेजारी ते अनंत शास्त्री झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला. हे अनंता हे अनंता हे अनंता, तुझं मी सांगतस अनंता. पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. हे अनंता अनंत कालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. माझ्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय. हिची समाधी मंदिरात उजव्या हाताला बांधा. उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली. समाधीवरती एक झाड उगवलं. या घटनेला 750 वर्ष झाली. अरे तुमच्यापैकी कोणताही भाविक पंढरपूरला देवाच्या दर्शनाला जाऊ द्या. बारीला लागून दर्शन करताना पहिलं दर्शन कानोपात्रेच्या झाडाचं आणि मग देवाच्या पायाचं. त्या कानोपात्रेनं म्हटलं पाहिजे जन्मा आलो सोनं झालं. धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची. काय झालं? भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून या. ज्ञानेश्वर महाराज भेटले, मार्ग दिला, देवाच्या पायावरती प्राण दिला. जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. म्हणून इतका सोपा मार्ग आहे बरं का. पण लोकांना असं सोपा आवडत नाही बरं का. लोक काशीला जातात. काशी काशीला मेल्यावर मोक्ष. पंढरपूरला गेलात तर तुका म्हणे मोक्ष देखील कळस. पाय सुद्धा नाही, नुसता कळस पाहिला तर मोक्ष येणार. आमच्या गावात कोरोनाच्या आता कोरोना संपला ना. कोरोना तर कोरोना झाल्यावर बस सप्ते होत नाही म्हणून पोथी लावली. पोथी तर पोथी लावली काशीखंड. तर त्याचा भोंगा बाहेर होता का पोथीचा. एक जण वाचायला, एक जण अर्थ सांगायला. आणि नेमकं आमच्या गावात एक अण्णा आहे बरं का, चांबारवाडी करतो मी नाही बरं का. तुम्ही टेन्शन घेऊ म्हणजे ज्याला ज्याला अण्णा म्हणते त्याला राग येतो याच. इथल्या अण्णा नाही, कुठल्या अण्णा नाही, आमच्या गावचा अण्णा आहे बरं का. त्याला सगळे चोर अण्णा म्हणतात. काय म्हणतात? चोर अण्णा. का म्हणतात माहिती का चोर अण्णा?
कारण ते जन्मभर त्यानं चोऱ्याच केल्या. दिसलं की हान, दिसलं की हान, नांगरच हान, पासा हान, रुमणे हान, कुणाचं कापूसाची चुनान, कुणाची मकाची कणस हान, सप्त्याच्या मंडपातल्या चपलाच घेऊन जाय, पकवाजाची गट्टीच घेऊन जाय, माईकवाल्याचं वायरच घेऊन जाय, शूटिंगवाल्याचं ते कॅमेराच घेऊन जाय, मोबाईलची मेमरी कार्डच घेऊन जाय. म्हणजे असं दिसलं की हान, पेटीचे बटनच घेऊन जाय, असं दिसलं की हान, दिसलं की हान. नावच पडलं चोरांना. काय नाव पडलं? चोरांना. चोरांना आधार आहेत असं म्हणून तरच लोक घरात दरवाजाच लावले. इतका पक्का चोर होता. ऐका 5 मिनिटं. आणि नेमकं झालं असं, गावात पोथी लावली आणि त्या पोथीचा भोंगा बाहेर होता आणि ते वाट्यावर बसलेला होता. आणि आता वय झाल्यामुळे त्याला चोरी करता येत नाही, पालता येत नव्हतं. नेमकं तिथं तंबाखू मळत बसला होता आपला. आणि तेवढ्यात पोथीचा भोंग्यातून आवाज आला. एखाद्या माणसानं कितीही चोऱ्या केल्या आणि चोरी करणारा जर काशीला मेला तर चोऱ्याचं पापच लागत नाही. अन्नाच्या हातातली तंबाखू सटकली. सोपा मंत्र आहे राव. किती चोऱ्या करा, काशीला मेलं की वापस नाही. सकाळी 10:30लाच मला फोन लावला त्यानं. हॅलो, कुठे आहेत बाबा? म्हणलं घरी आहे. कोण बोलतोय? म्हणले चोर अण्णा. हा काय मिळेल म्हटलं घरी यायला लागलो. अण्णा कशाला यायला लागलो? चोर अण्णा यायचा तर स्वपा घेऊन जायचं. श्याम महाराज तो आला तर मी स्वापाला धरूनच बसतो. आमच्या बायकोला म्हणलं तू टीव्ही धरे, पण म्हणलं सायकली हे खेळण्या सावधान. अशा आम्ही धरून आणतो. म्हणलं हो बाबा वस्तू नका धरू. म्हणलं तुमची चोरी करायला नाही आलो. म्हणलं मग कशाला आले? म्हणजे ते गावात पोथी चालू आहे. म्हटलं हो लावली ना. म्हटलं मग त्याच्यात असं सांगितलं बा एखादा माणूस जर काशीला मेला तर त्याला चोरीचं पाप लागत नाही. म्हणलं खरं आहे, माऊलीची ओवी आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचने लागेशी. मला पाठ आहे म्हटलं ते बरोबरच आहे. पण ते काय अण्णा, त्याला लय शुद्ध माणूस लागतो. तुम्ही गावात कोणाची गायछाप ठेवली नाही. 40 रुपयाला गायछाप झालते अण्णा कोरोनात, तरी तुम्ही दुसऱ्याची झांडली अण्णा. तुम्हाला जमत असतं होय, तिथं मरण येत असतं होय. एक काम करा म्हटलं, आपल्या सकाळी औरंगाबाद पंढरपूर गाडी आहे. औरंगाबादहून 7 वाजता आपल्या गेवरायला येते. पंढरपूरला 2:30 वाजता उतरते. तिच्यात उतरा. आता एकादशी झाली ना, त्या एकादशीच्या दिवशी बारीला लागा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि उद्यापासून चोरी करू नका. मोक्ष मिळेल तुम्हाला. पंढरपूर नका सांगू म्हटलं. काशीचा पत्ता त्या काशीच डोक्यातच बसलो त्याच्या. म्हणलं हे निघत नाही याचा. तर आमच्या आप्पा महाराजाची पाठवू त्याला संस्था, विजय महाराज, हे सगळे आपले पवार महाराज, दत्ता महाराज, तुम्ही सगळे असे मित्र आहेत ना आमचे. आता विकास आमचे सगळे मित्र आहेत तिकडे, शाहूगाव नेवासा, श्याम महाराज शकट्याला. मग आता विकासकडे आम्ही आलं की येत असतो तिकडे औरंगाबादला. हॅलो राजा आम्हाला मुक्काम करते. तसं आमचे एक मित्र आहेत काशीला राहायला. म्हणजे कशाचं जाईल ते आमच्या मित्राचा पत्ता दिला मी. म्हणलं कशाचं जाईल. पण त्या मित्राचा फोन आला मला. त्याचा मोठा आश्रम आहे तिकडं. त्यानं फोन केला, बाबा तुमच्या गावचे कोणीतरी अण्णा आले, मला जरा जपून राह, जपून राह. हे पुस्तक आणीन म्हणलं. सर तू गेला अभ्यासाला आणि ती आलं तिथं. 6 महिने तिथं राहिलं महाराज. सकाळी बदामाचा शिरा आणायचा, दुपारी त्याला वाटायचं बाबाच्या गावचा आहे म्हणा. पण त्याला खायला तिचं बमची बम झालं. ते मरायला गेलं आणि सुटलं. कशाचं मरतो म्हणला मी. आलं गावाकडे, कुणाला माहितीच नाही गावाकडे आलेलं. सोनानं चहाचा कप दिला, बशीत वाढायला लावली. चहाचा फुरका वाढायला गेला. 8 खाला जागा मिळाला. मरायचं कुठं होतं? काशीला. मेला कुठं? गावात. आमच्या गावातल्या बाळूने फोन लावला, बाबा अण्णा गेले. म्हणलं काशीला? नाही गावातच. गाण्यात 10-5 जण गेलो, त्याची ताटी बांधली. तिथं गेल्यावर मला माहिती झालं 4 पोरं त्याला. हा कुठं आहेत म्हणले? चौघं डॉक्टर आहेत. कुठे आहेत म्हणले? 2 तिकडं विदर्भात आणि 2 कोकणात. लावा फोन. आमच्याच मोबाईलमध्ये बॅलन्स. तिघाला लावलं, तिघं उचलीनातच. एकानंच उचलला. हॅलो म्हणलं गावचा महाराज बोला. म्हणलं अण्णा गेले. कसं काय? जीव गेल्याच निमित्त झाले. म्हणलं निघा. आता पोरग येऊस तर आपल्या मराठवाड्यात पद्धत आहे. चौरंगावर मड बांधतात, 6 इंचाचा खिळा ठोकतात, रुपयाचा ठोकळ्या, शेणाचा गोळा, अगरबत्त्याचा घमघमाट, 10-5 म्हाताऱ्या रडायला राहतात का तुमच्याकडे? लई सगळ्यात भारी माड्याच्या भोवतालचं रड नाही मला. लय भारी. ब्रेक के बाद अशी जाहिरात राहते. जाहिरात समजा तुम्ही बघा एखादं मठात म्हाताऱ्या कुठून येतात त्याचा एक शोध लागत नाही मला. 10-5 म्हाताऱ्या आल्या का तोंडाला असा पदर घेतला की सुरुवात आता सखीची जिपकार घेऊन कधी ना. पोरगे आलं की रोड, पोरगा आलं की रोड, जे रडायला सुरू झालं. रात्रभर आम्ही ऐकलं. 5:30ला पोरगा आला आपली 9 वाजल्यामुळं. म्हणलं डॉक्टर करा तयारी करा सरपणाची. म्हणलं हे असं सरपण जळीत असते आमच्या अण्णाला. कशात जाळायचं? आमच्या अण्णाची इच्छा होती म्हणलं काशीला मारायची. त्यांना इथं गावात जाळीत असतात का? मग काशीला न्यायचं. मला हे पागलच काय म्हणलं येड्या. आपल्या गेवराईहून काशी 3000 किलोमीटर आणि एवढा लांब खांदा.
खांदा खांदा ते काय कैलास नगरला न्यायचं का तिकडे? खांदा कुणी लावायचा? ते म्हणलं आपण रोजानी नेऊ. अरे रोजानी नेऊ म्हणल्यावर कोरोना नेमका शांत झालता आणि सप्ते बंद होते. मग ह्या डोक्यात प्लॅन आला, म्हणलं एक काम करू, म्हटलं रोजानी नेऊ बा, पण पैसे चांगले लागतील बा. ते मला देतो ना पैसे, चौघ डॉक्टर त्याने. किती पैसे सांगा देतो. लावला आमच्या आप्पा मारसाला फोन. हॅलो कुठे आहेत ते? म्हणले संस्थेवर. म्हणलं या लवकर फटकन दिवशी तुमची शिफ्ट गाडी घेऊन पकवास बिकवास घेऊन या. ते म्हणले काय मिळेल? म्हणलं मोठा सप्ताह आलाय 2-3 महिन्याचा. म्हणले कोरोनात? म्हणलं हो एकटे या या. ते आले, त्यांना बोलून घेतलं. आमचे श्याम महाराज कथा करतात, त्यांना म्हणलं तुमच्या कथा कशाच्या म्हटल्या आता कोरोनात कथा? म्हणलं या इकडे मोठा सप्ताह आलाय 2-3 महिन्याचे. ते आले, झाले 2. आमचे दत्ता महाराज एक उंच आहे, ते एक बरेच जरा बरं का. दत्ता महाराज हसते, त्यांना राग येणार नाही काही नाही. त्यांना एक फोन केला, म्हणलं तुम्ही या. 3 झाले, मी एक 4. खांदेकर किती लागतात? 4. ते पोरानं मडकं धरलं, आम्ही चौघाने खांदा लावला, निघालो. रामनाम सत्य मेलकाची ते, रामनाम सत्य मेलकाची ते. ते पोरं म्हणले कसला सप्ताह यार? म्हणलं 3000 रुपये रोज यार. म्हटलं मग बरं आहे ना, काय नाही म्हटले 3000 रोज म्हणलं टेन्शनच. म्हटलं म्हणले खांदा लावला, पुढं निघाली होती. रामनाम सत्य मेलकाची ते, दर गावाला मुक्काम पडायचा. 10-5 दिवसांनी ते अन्न साडला, वास यायला लागला त्याचा. ते गावातला एक जणाला, ए देव बाप्पा उचला मड. आमच्यात काय कोणी देवबाप्पा नव्हतं. मी म्हटलं पाटील देवबाप्पा कसं काय? म्हटलं ते म्हणजे तुम्हाला शेंडी नाही का? शेंडी सध्या लोक शेंडीला अँटिना म्हणतात, अँटिना. अहो एक पोरगा मला तुमच्या सिडकोच्या बस स्टँडला म्हणला होता, मी एसटीनं कीर्तन करायचो ना, मला म्हटलं बाबा कुठे तुमचा आज अँटिना? म्हणलं तो बापाच्या माडीवर शान काय माणसं आहेत महाराज. अरे अँटिना म्हणावं शेंडीला माहिती. काय माणसं आणखीना म्हणावं. अहो आणखीना महाराज ते मला आमच्या गावात थांबायचं नाही. जाऊ दे बाबू, वास येतो कोणी थांबून द्या ना. आणि एका नदीच्या कडीला मुक्काम पडला, लई वास येतो म्हणून भजनी मंडळ माझ्याकडे आलं. श्याम महाराज, आप्पा महाराज, दत्ता महाराजांनी मला असं चिमटा घेतलं. म्हटलं बाबा फशीला म्हणले तुम्ही आम्हाला. म्हणलं काय करू? 3000 रुपये रोज दिला, दवा उचललं तेव्हा आता त्याचा वास यायला लागला. आणि 3000 वास घेत असतील का? म्हणजे तुमचं म्हणणं काय? म्हणले आपल्याला 5000 रुपये रोज लागेल. म्हणजे बरं 5 तर 5 बाबा थांबा, 5000 का होईना पण वास घ्या, थांबा आता जाऊ नका. दिवस शेवटचा दिवस राहिला. आता बघा वास येतो म्हणून अन्नाचं अंगार असं फडकं टाकलं, पोरगरिष्ठ औषध झोपायला गेलं. लिंबात झाडाखाली भजनी मंडळला मी एकटाच राखत. मी मुकादम ना महाराज बरं का, एकटाच राखण. 3:30ला मला झोप लागली. मी झोपलोय, भजनी मंडळ झोपलं, पोरग झोपलं. सगळ्याच्या झोपण्याचा दुसऱ्या दिवशी मातीच करायची होती. नेमकं काश येऊन एक येडं चलत आलं, त्याला अशी लांब दाढी, त्याला तिकून चलत आणि त्याला थंडी वाजून आलेली, अंगार घ्यायलाच काही नाही. आणि त्या येड्यानं ते मड पाहिलं, पांघरून टाकले होते. आणि ते मड्याला म्हणलं चल एक दी पांघरायला चाल. अरे मड येड म्हणलं माड्याला. आता मड देत असतं, मड द्यायला म्हणलं माड्याने सोडले ते येड्याने सुताळ्या. जशा सुताळ्या सोडल्या ऐका ना तुम्ही, अण्णा त्याला ढकलून एवढं घुसलं त्याच्यात, कोंडार घेतलं फडके. वासाने 2-4 कुत्रे आले, अण्णा उचलला, हडका सगड सुपडा, साप आणला. आम्हाला काय माहिती ट्रान्सफर झाले. आम्ही आपलं सकाळी उठलं की एडच उचललं, गोईन खूप काशी. ब्राह्मण गोळा झाले, कुठून आले? बीड जिल्हा. बापो लय लांब आले. म्हणलं लय पवित्र अन्न आणलाय, घ्या टाकीवर. त्यांनी असा टाकीवर घेतला, आम्ही असं बाजूला उभं राहिलो. ते म्हटले बाबा 1,00,000 रुपये लागतील. घेतला देतो बा. म्हणलं देतो 1,00,000 असे मोजून ठेवले. म्हटले बाबा आणखी एक पद्धती. म्हटले काशीच्या गंगेचं पाणी आणा, ते गंगेचं पाण्यात मंत्र म्हणायचे आणि माड्याच्या तोंडावर पाणी मारायचं. म्हटले लय गावं ओलांडून आले तुम्ही, लय मोठे गाव ओलांडून आले ना, उदक सिंचन. आता आम्हाला रात्री बदललेलं माहीत नव्हतं. आम्ही आपलं पाणी आणून दिलं. ब्राह्मणाने मंत्र सुरू केले आणि ते म्हटले वडा फडकं. ते आमच्या दत्ता महाराजाला म्हटलं तुम्ही उंच आहे, एवढं वर चढा आणि फडकं वडा. ते वर चढले, फटकून फडकं ओढलं तर उडीच मारली खाली. म्हटलं बाबा घोटाळा झालाय. म्हणले काय? म्हणजे ते आपण जेव्हा अन्नाला उचललं होतं तेव्हा गाडी नव्हती राव. म्हणलं आता आली काय? ते म्हणले हा. म्हणलं बाई म्हणतं का? म्हणजे माझ्या हाताने बांधलंय मी. काच वर करून पाहिलं तर खरंच दाढी. अर मेल्यावर काय जास्त येते का काय? मी तर मागच सरकलो बा. ब्राह्मणाने मंत्र सुरू केले, ऐका तुम्ही गंमत आता. आणि जसे मंत्र म्हणले आणि जसं तोंडार पाणी मारलं
तसं येड्यानं जांभळी दिली. हा अहो येड्यानं जांभळी देणं बामन देवाचा काष्टा पिवळा होणं संगे म्हणलं एकला की मला तुला जिवंत आहे ते. मी जवळ गेलो म्हणलं कधी रात्री म्हणलं आमचा अण्णा त्याला मला ढकलून अण्णा मला काय माहिती 15 दिवस पाहिला हापकीला कुत्र्याने महाराज. असे किती तुम्ही प्रयत्न केले हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी. तर काशीला मरण येणार नाही. मग उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिने ऐसी चंद्रभागा ऐसे धीमान ऐसा विटेवरी देव कोठे. कानोपात्रे सारखं देवाकडे जा जनाबाई सारखं देवाकडे जा सुदाम्यासारखं देवाकडे जा. काय होईल जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. 2020 मध्ये पोरांना आपल्याकडे कोरोना आला. कोरोना 5 मिनिटं ऐका झाले कीर्तन 5 मिनिटं घेतो फक्त. 7:15 चालू झालं 5 मिनिटं फक्त बरं काही. आणि सगळ्या तरुणांनी ऐका महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा तालुका माझ्या कीर्तनाचा राहिला नाही. माझ्या डायरीमध्ये जागा नाही. त्या विकासनं खूप आग्रह केला मला. तो इकडे आलो ना माझी मदत करतो मला माझ्याबरोबर येत असतो म्हणून त्यानं मला आग्रह केला. तर माझ्या डायरीत जागा तुम्हाला खोटं नाही सांगत 5 मे पर्यंतची माझी रात्र रिकामी नाही. रोज 2 कीर्तन आहेत महाराज. कंप्लीट 8 दिवस झालेत आप्पा महाराजांना विचार अजून घरी गेलो नाही. रोज सकाळी हिंगोलीचं कीर्तन करून आलो बरोबर 7ला आलो तुमच्या गावात. 1 मिनिटही गाडी थांबवलेली नाही महाराज. ऐका हो आता परत तुमचं करून मला सकाळी काल आहे उद्या रात्री परत नगरला आहे. रोज 2 आहेत महाराज. रोजची कीर्तन करतो बघा पण रोजच्या कीर्तनात सांगतोय पोरांनो तुम्ही हे कीर्तन माझं एवढं घरी घेऊन जा. शूटिंग होतंय पोरांनो. तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करताय वलद गावकर खूप आनंद वाटला. एवढं पवित्र गाव आहे ना आपलं. मी कानोपात्रा जनाबाई द्रौपदी कितीतरी कथा तुम्हाला सांगेल पण एवढी 2 मिनिटाची माझी कथा ऐका. कुणी म्हणावं जन्माचं सोनं झालं कुणी म्हणावं माझ्या जन्माचं सार्थकीकरण झालं. 2020 मध्ये कोरोना आला होता पोरांनो. 2020च्या मार्च महिन्यात एसटी बंद रेल्वे बंद विमानं बंद मंदिरं बंद टाळ बंद पखवाज बंद. या देशातल्या सगळ्या गोष्टी बंद होत्या. या देशातल्या प्रत्येकाला सुट्टी मिळाली होती. साखरे महाराज किती फिरतो गप घरी होता. सगळ्यांना सुट्टी होती रे. पण या देशातल्या एका व्यक्तीला कधीच सुट्टी मिळत नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवर लढणारा जवान. त्याची आठवण काढत जावं. माझा श्रीकांत नावाचा एक मित्र आहे. तशी 100 पोरं माझी मित्र आहेत बरं का सही. कारण तुम्ही अक्रूर महाराज साखरे असं नाव टाकलं ना युट्यूबला माझी 100 कीर्तन आहेत. त्या प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्हाला असं दिसल की प्रत्येक जवान जो शहीद झालाय त्याच्या बायकोला मी बहीण मानली. मी तिचे कीर्तन करतो दरवर्षी. माझ्या जवळचे 25,000 रुपये देतो तिला. तिला भारीतली साडी घेतो. कधीतरी त्याचा भाऊ बनून बघा कधीतरी त्याची आई बनून बघा कधीतरी त्याचा बाप बनून बघा कधीतरी त्याची बायको बनून बघा कधीतरी त्याचा मुलगा बनून बघा. महाराज सकाळी पोरगा पाहिला ना आपण आणि संध्याकाळी जर पोरगा दिसला नाही आपल्याला तर मन कासावीस होतं रे आपलं. कीर्तनाला आलो तरी आपण आपला पोरगा जर थोडासा बाजूला गेला ना तर आपण कीर्तन सोडून त्याला आणायला जातो. एवढं प्रेम आपलं आपल्या लेकरावर असतं. श्रीकांत नावाचा माझा मित्र आहे. ऐका 6 वर्ष झाले तो अजून घरी आला. तर योगदान देतोय सियाचीनला लढतोय सीमेवर. ऐका ना तर तो गेला होता तेव्हा त्याची पोरगी जन्माला आली होती. आता पोरगी पहिलीला शाळेत चालली तरी सुद्धा अजून लाईव्ह पोरगी त्याला पाहायला भेटली नाही. व्हिडिओ कॉलवर बघतो. किती मोठा त्याग हो हा. गप्पा म्हणून नाही रे मायबाप. अक्रूर महाराज साखरे कोणत्याही प्रदेशात विचारा तुम्ही असं कीर्तनच नाही तिथं मी जवान सांगितलं नाही. रोज सांगतोय रे रोज सांगतोय रोज पोरांनो. 2016 साली तो ऋषिकेश व्यायाम करत होता. व्यायाम करणारा एकुलता एक पोराला बाप म्हटला राजा भरपूर जमीन आहे आपल्याला बागायती जमीन आहे कशासाठी जायचंय सीमेवर. तो पोरग म्हणत होता नाही बाबा आईच्या गर्भात उमगली झुंजाराची तलवारीशी लगीन लागलं जडली देडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार भाला
काय कुणाची भीती. बाबा जाऊ द्या मला. बापाची विनंती केली. एकुलता एक ऋषिकेश 2016 साली लढायला गेला. मराठा A6 नावाचं बटालियन आहे जम्मू काश्मीरला, त्याच्यात तो गेला. 16, 17, 18, 19, 20 अशी 5 वर्ष देशासाठी लढला. आई पाहिली नाही, बहीण पाहिली नाही, बाप पाहिला नाही, सुट्टीच मिळाली नाही. आणि नेमकं 2020 मध्ये त्याला सुट्टी मिळाली तर कोरोना आला. कोरोना सगळं बंद होतं. सुट्टीचा उपभोग घेता आला नाही. ऐका रे मायबाप, ऐका रे. आणि आता ती सुट्टी निघून गेली तरी कोरोना गेला नाही. यायचं म्हणून तसंच राहिलं. पुन्हा कामावरती रुजू झाला. 15 दिवसाची तरी सुट्टी मिळावी म्हणून त्यानं अर्ज केला. 5 वर्ष झाले माझ्या बहिणीनं मला राखी बांधली नाही. 5 वर्ष झाले माझ्या आईच्या हातची पुरणपोळी मी खाल्ली नाही. मला जाऊ द्या, मला फक्त 2 दिवस 15 दिवस जाऊ द्या असा विनंती अर्ज केला. आणि त्याची जी 2 महिन्याची सुट्टी होती ती 15 दिवसावर आली. आणि त्याला दिवाळीला कोरोना कमी झाला म्हणून सुट्टीवर पाठवलं. तर त्यानं पत्र लिहिलं, बाबा मी गावाला येतोय बाबा, आता नक्की येतोय बाबा. आईला सांगा तिचा मुलगा येणार आहे. माझ्या बहिणीला सांगा तिचा भाऊ येणार आहे. बाबा माझ्या मित्रांना सांगा त्यांचा मित्र येणार आहे. पोरांनो ही सत्य घटना आहे. ऐका रे, 2020 ची घटना आहे. यावर्षी त्या पोराचं श्राद्ध झाले आता डिसेंबर मध्ये. ऐका रे पोरांनो, तुमच्यासाठी सांगतोय रे, बेंबीच्या देठापासून सांगतोय रे. ऐका, तुम्ही 1 वर्ष भरे कीर्तन विसरणार नाही. इतकं ताकदीचं कीर्तन आहे. पोरांनो घरी घेऊन जा. ऐका रे, ही सत्य घटना आहे रे. ऐका ना, पोरगा सुट्टीवर निघायच्या 2 दिवस आधी गावातल्या सगळ्या तरुणांनी 200 मोटरसायकली घेऊन फाट्यावर जायचं नियोजन केलं. ढोल ताशा लावायचा, ऋषी मिरवणूक काढायची, त्याला रथामध्ये बसवायचं. सांगतो रे, आपल्या गावाला एखादा जवान असेल, सीमेवर लढणारा पोरगा असेल, तो जर सुट्टीमध्ये गावाकडे येणार असेल तर त्याला फाट्यावर आणायला जा. त्याला मानाचा मुजरा करा, त्याला मानाचा सल्यूट करा, त्याच्या हाताने झेंडा वंदन करा. आपल्यासाठी उभा आहे रे, आपल्यासाठी उभा आहे रे. तो जर बाजूला झाला ना, आपण कीर्तन करू शकत नाहीत रे, आपण मंदिरात जाऊ शकत नाहीत रे. तो उभा आहे रे. ऐका ना, आता तो येणार म्हणून सगळे पोरं फाट्यावरती सगळी मिरवणूक काढण्याची तयारी करत होते. आता सुट्टीचा दिवस उजाडायचा होता आणि त्या आदल्या रात्रीला एका तंबूमध्ये 10 जवान झोपले होते. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला. आपले 22 जवान रात्रीचे लढत होते, त्याचे ते 10-12 जवान जमिनीला पडले. आता आपलं सैन्य कमी पडलं. त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या मातीमध्ये रोवला, त्यांच्या मातीचा जय जयकार झाला. आणि झोपलेल्या जवानाच्या कानावर तो आवाज गेला, दम नाही निघाला. सुट्टीवर असणारा ऋषिकेशने विचार नाही केला की मला घरी जायचंय, माझी आई वाट पाहते, माझी मिरवणूक निघणार आहे. ऐका रे पोरांनो, त्यानं संकट आले म्हणून अंगामध्ये वरती धारण केली. सुट्टीचा विचार न करता 2 बंदुकी हातामध्ये घेतल्या, सीमारेषा ओलांडली, सपासप वार करायला लागला. दहशतवादी संपवले, त्यांचा झेंडा फेकून दिला. आपल्या देशाचा झेंडा पुन्हा एकदा रोवला. भारत माता की जय, वंदे मातरम असा आवाज घुमला. जय घोष झाला. अंतकरण भरून आलं, अंगावरचे रोमांच उभे राहिले, आनंदी आनंद झाला. पण एवढ्यामध्ये झाडाच्या मागचा एक दहशतवादी ऋषिकेशला दिसला नाही. आणि त्याच्या 2 गोळ्या सपसप करत त्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या आणि तो पोरगा जमिनीला पडला. मातीला मुजरा केला. 23व्या वर्षी मुजरा करून पोरगा निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली, ती बंद पेटीमध्ये टाकली. विमानानं पुण्याला, पुण्याहून कोल्हापूरला, जिथून त्याची मिरवणूक काढायची होती ना मायबाप, बॉडी तिथं पोहोचली. बापाने झेंडा सरकवला आणि आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शेईवरती पाहिला. धाड दिशी खाली कोसळली. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा, कधी भेटणार माझा बाळ सखा, बाळ सखा. गेला गालावरून हात फिरवून, आई पोटासी धरते
लेक पोटचा झाला परका, बापाचे मन गहिवरते, होता सोन्याचा संसार, माझा राजा हे माझा राजा, माझा राजा हे राजा, हे राजा, राजा, हे राजा, हे राजा, हे राजा, हे राजा. चांदीची राखी बनवलेली बहीण धावत होती, पोरं तिला आडवत होती. असे हजारो पोरं आहेत पोरांना, तुमच्या माझ्यासाठी मुजरा करतात, छातीवर गोळ्या झेलतात. आता 13 तारखेला श्राद्ध झालं त्या पोराचं. तर ते बाप माईकवर बोलताना म्हटलं की आता माझ्या पोरीला सांगतोय मी की तुझ्या भावाची जागा तू घे, त्याचे कपडे तू घाल, आणि तो एकुलती एक असते म्हणून काय झालं, तू त्याच्या जागेवर सीमेवर लढायला जा. अरे अशा कितीतरी मुळे, केशव गोसावी नावाचा एक पोरगा आहे पोरांनो, 4 वर्ष झाले त्याचं कीर्तन करतो मी. हो, ते 4ही कीर्तन युट्यूबला आहेत. साखरे महाराज नाव टाकलं की येतात. त्या पोरीला मी बहीण मानलंय. तुमच्याच फुलंब्री तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यातली पोर आहे ती तिथं दिलेली आहे, तिला मी बहीण मानलंय. हो, नवरा गेल्यावर 2-8 दिवसानं पोरगी झाली तिला. आपण घाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते, नवरा नाही रे तिला, पण नवऱ्यासाठी अजून तिथंच राहते, अजून माहेरी आली नाही. नवऱ्याचं स्मारक बांधलंय, रोज त्याला हार घालते, त्याला मुजरा करते, आणि वचन देऊन आपल्या लेकराचा सांभाळ करते. अरे देशाच्या मातीसाठी हे पोरं प्राण देतात. त्या जवानानं म्हटलं पाहिजे, जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. कानोपात्रीनं म्हटलं पाहिजे, जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. माझ्या संतांनी म्हटलं पाहिजे, आम्ही काळ जिंकला, जन्मालो त्याचे आजी फळ झाली. आपण महाराजांना विचारू, महाराज तुमचा जन्म कशानं सार्थकी लागला, तुम्ही सांभाळिले संते. महाराज म्हटले, संत विचारात आलो, भिंत मावडीच्या संगतीत आली तर भिंत ज्ञानदेव झाली, रेडा संगतीत आला तर रेडा ज्ञानदेव झाला, खांब संगतीत आला तर नेवाशाला पैस खांबाचं दर्शन आहे. आमच्यासारखी माणसं ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागली, तुम्ही कीर्तन ऐकता. संत विचारात गेलं पाहिजे. पोळी खाण्याच्या निमित्तानं, अन्नदानाच्या निमित्तानं, हरिपाठाच्या निमित्तानं या विचारात तुम्ही आलात ना, नक्की केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्डप्लॅक क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायच्या सगळे सुटून जाईल तुमचं. इथं जर आलात तर वारकरी व्हाल, इथं जर आलात तर नक्की जन्म सोन्याचा होईल. संत विचारात यावं लागतं. जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे, कधी तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. विठोबा